जळगाव महापालिकेमध्ये महायुतीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। तिन्ही पक्षांच्या नेत्यांची महायुतीची घोषणा झालेली आहे। महायुती झाली तरी जागा वाटपाचा तिढा मात्र कायम आहे। 2 ते 3 दिवसांमध्ये जागा वाटप निश्चित केले जाणार आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे। गिरीश महाजन जळगावमध्ये आल्यावर महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली आहे। आता सध्या महायुतीची बैठक झालेली आहे। मंगेश दादा, राजू मामा तिकडनं अनिल दादा किंवा सगळे गुलाबराव देवकर अप्पा असतील किंवा सगळ्यांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये महायुतीचे शिक्कामोर्तब झालेलं आहे। आमची ऑलरेडी बैठक झाली होती, त्याच्यात आमची युती झालेली होती, पण आमचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यावर बैठक झालेली आहे आणि शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यामुळे आता महायुती डिक्लेअर मंगेश दादांनी केलेलीच आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की अडचणी आता काहीच राहिलेली नाही। अजून जागेवरचा विषय जवळपास पक्का झालेला आहे, पण तो आम्हाला सांगायचा नाही आहे। महायुती ठरली आहे, नाही, जागेचा विषय अजून ठरला नाही। आम्ही इलेक्टिव्ह मेरिटवर जागा ठरवणार आहे, त्यामुळे आमचं जागेचा विषय अजून काय ठरला नाही। त्याच्यावरती प्रदीर्घ चर्चा झालेली आहे। सगळ्या गोष्टींचा उहापोह केल्यानंतर महायुतीच्याच सोबत राहण्याचे जे काही आम्हाला आदेश होते त्याच्याप्रमाणेच आम्ही महायुतीची चर्चा महायुतीच्या सगळ्या नेत्यांबरोबर केली। मग शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, आज ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। प्रभागाच्या बाबतीमधला निर्णय जो असणार आहे तो 1-2 दिवसामध्ये त्यालाही क्लिअर करण्यात येईल। पण महायुती म्हणून जळगाव महापालिकेमध्ये जायचा आमचा निर्णय झालेला आहे। चर्चा अंती युती करायची हा जवळजवळ हा निर्णय अंतिम टप्प्यात आलेला आहे। जागा वाटपाच्या संदर्भात उद्या किंवा परवापर्यंत बसून त्याची अधिकृत देखील अजून वेगळी घोषणा केली जाईल। पण भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांनीही सोबत जळगाव महापालिकेची निवडणुकीत सोबत राहून ही निवडणूक लढवावी हा निर्णय इथं आज झालेला आहे। वाटतं कोणत्या जागा घ्यायच्या त्याच्यावर फक्त बाकी आहे। गुलाब भाऊ फोनवर बोलले, गिरीश भाऊ बोलले, ही अधिकृत घोषणाच आहे। महायुती पक्का में कुछ शंका है?